नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। किल्ले रायगडकडे जाणारी सहलीची मिनी बस पलटी। सांगली जिल्ह्यातून किल्ले रायगड दर्शनाला आलेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या खाजगी मिनी बसला नांदगाव बुद्रुक येथे पलटी होऊन अपघात झाल्याने 6 जण जखमी झाले असून यामध्ये 4 विद्यार्थिनी, शिक्षक व चालकाचा समावेश आहे। अक्षरा अजय ढोळे वय वर्ष 16, आदिती रवींद्र खेरमोडे वय वर्ष 16, आदिती दीपक खाडे वय 16, सिद्धी दीपक ढोळे वय 16, योगेश वसंतराव जाधव चालक वय वर्ष 35, जगन्नाथ विश्वास येवले शिक्षक वय वर्ष 45 अशी सर्व जखमींची नावे असून ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रहिवासी आहेत। या सर्वांवर ग्रामीण रुग्णालय महाड येथे उपचार करण्यात आले असून त्यापैकी आदिती खेरमोडे हिची दुखापत गंभीर असल्याकारणाने तिला सिटी स्कॅनसाठी माणगाव येथे पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे। अन्य जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे। छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल ब्राऊच तालुका वाळवी जिल्हा सांगली या शाळेतील हे विद्यार्थी असून शनिवारी रात्री 11 वाजता ते खाजगी मिनी बसने सहलीसाठी निघाले होते। पहाटे 5:30च्या सुमारास महाडकडून किल्ले रायगडकडे जाताना नांदगाव बुद्रुक गावच्या हद्दीत आले असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गेल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा अधिक तपास तालुका पोलिसांमार्फत सुरू आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खार पाटील, सहतृप्ती भोईर, महाड, नांदगाव।